श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन, मिळणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील. तर चला मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे अमावस्या. तर अमावस्या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत, की जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट म्हणजे वाईट कोणाची नजर असेल, करणीबाधा असेल किंवा काही वाईट शक्ती असतील आणखीन, तर त्या दूर व्हाव्यात. त्यासाठी अमावस्याच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करायला पाहिजे. तर कोणती सेवा आहे ते आज बघूया आपण. तर अमावस्या सकाळी 8:02 सुरू झालेली आहे आज, आणि उद्या 10 फेब्रुवारी पहाटे 4:28 संपणार आहे. आजच्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जाते. तर आपल्या ज्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये ज्या काही आपण सेवा करतो, दिंडोरी प्रणित मार्ग असो किंवा आपण जे कोणी मार्गात नाही आहेत त्यांनी पण ही सेवा करायलाच पाहिजे. कारण अमावस्या ही प्रत्येकासाठीच असते, आणि अमावस्येच्या दिवशी आपण जेवढी सेवा करू तेवढं आपल्याला पुण्य भेटत असतं. आपल्या मनामध्ये असतं की बाबा आता अमावस्या आले, पौर्णिमा आले, मग कसं काय असं शुभ दिवस, म्हणजे आपल्याला जर शुभ कार्य काय करायचं असेल तर आपण म्हणतो ना की अमावस्येच्या दिवशी कसं काय करायचं. पण अमावस्येचा दिवस हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो एखाद्या शुभ कार्यासाठी. कारण अमावस्येच्या दिवशी उलट लक्ष्मी आपल्या घरात येत असते. बघा, अमावस्येच्या दिवशी आपण साफसफाई करतो, जाळजळमटा काढतो, स्वच्छता जेवढी करता येईल तेवढी आपण करतो, उंबऱ्याचं लेपन करतो, म्हणजे अशा बऱ्याचशा सेवा आहेत. त्यातलीच ही एक सेवा आपण करायलाच पाहिजे. आपण सकाळी आंघोळ करताना पंचगव्य असतं बघा. आपल्याला स्वामी केंद्रामध्ये म्हणा किंवा दुसरीकडे जे कुठे देवपूजेचं आपल्याला सामान भेटतं तिथं आपल्याला पंचगव्य मिळून जाईल. तर ते आपण सकाळी शरीराला लावलेलं, म्हणजे आंघोळ करताना आपल्या अंगाला लावायचं ते, आणि गायत्री मंत्र म्हणायचा. पंचगव्य लावताना आपण गायत्री मंत्र म्हणायचा. आणि जमल्यास, म्हणजे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नदीवर किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य लावलं तर अतिशय उत्तम होतं. ते जर नाही जमलं तर घरात तुम्ही, म्हणजे आपण रोज आंघोळ करतोच, तेव्हा तुम्ही आंघोळ करताना पंचगव्य, गायत्री मंत्र म्हणता म्हणता पंचगव्य लावायचं. दुसरा उपाय असा आहे की घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. बघा, जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत ना, स्वामी भक्त आहेत, त्यांना कालभैरवाष्टक आणि वल्गा सूक्त, वेदोक्त वल्गा सूक्त कशाला म्हणतात हे आपल्या नित्यसेवेत आहे. ही सेवा त्यांना माहितीच असेल. तर 11 पिवळी मोहरी हातात घ्यायची, उजव्या हातात घ्यायची पिवळी मोहरी, आणि त्याच्यावर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं. आणि म्हणजे सगळ्या घराच्या कोपऱ्याने टाकायचं आपल्याला, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घराच्या कोपऱ्याने टाकायचं, टॉयलेट बाथरूम सोडून. यामुळे काय होतं, आपल्या घरात जी काही वाईट शक्ती आहे, कोणी करणी केलेली असेल, भानामती असतील, तर ती सर्व बाहेर निघून जाते आणि आपल्या घरात सकारात्मकता निर्माण होते. तर तिसरा उपाय म्हणजे काय आहे, तर अमावस्येच्या दिवशी घराच्या बाजूला व शेतातील सर्व सेंद्रिय देवतांचा, म्हणजे मसोबा, मुंजा वगैरे यांचं सर्व देवी देवतांचा नारळ, खडीसाखर ठेवून भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवून नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे मान सन्मान करावा. आता बघा, आपण म्हणतो ना किंवा अमावस्येला मसोबाला नारळ फोडायचा किंवा काय, जे आपले ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना माहिती आहे मसोबाचं मंदिर. ते आपण जरी नाही सांगितलं की अमावस्येच्या दिवशी सेवा करायची, तरी काही खूप श्रद्धाळू असतात की ते स्वतःहून आपल्या लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एक मसोबाचं मंदिर असेल, तिथं आपण अमावस्येला जाऊन नारळ फोडतोच. म्हणजे जे कोणी मानणारे असतात ते अमावस्येला फोडतातच. आणि भरीत म्हणजे काय, तर आपलं जे काही वांग्याचं भरीत असतं त्या भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. अमावस्येच्या दिवशी आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदूर आणि त्रिशूळ काढून नारळाचा उतारा करावा. आता अमावस्येच्या दिवशी आजारी व्यक्ती आपल्या घरामध्ये कोणी किंवा कुटुंबात आहे, तर त्या व्यक्ती आपल्या घरावर आणि दुकानावर, जर दुकान असेल तर दुकान आणि घरावर
दुकान नसेल तर फक्त घरावर आपला नारळ घ्यायचा, शेंदुराने त्रिशूळ काढायचं, त्याला नारळावर त्रिशूळ काढायचं शेंदुराने, आणि तो नारळ जी घरातली व्यक्ती आजारी आहे त्या आजारी व्यक्तीवरून, घरावरून, दुकानावरून उतारा करायचा. म्हणजे त्याचा आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाड मीठ टाकायचं. बघा, जाड म्हणजे मोठं मीठ आपण म्हणतो ना, मोठं मीठ घ्यायचं, हळद घ्यायची, लिंबू घ्यायचं, गोमूत्र घ्यायचं व पंचगव्य टाकून केंद्रामध्ये आपल्याला श्रीनिवासाचे फ्लोअर क्लीनर म्हणून एक येतं बघा, ते टाकायचं आणि ह्याने घर स्वच्छ पुसून घ्यायचं. बघा, हे 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या घरात तर मोठं मीठ पण असतंच, हळद पण असते, गोमूत्र पण राहतं, लिंबू पण असतं, फक्त राहतं ते पंचगव्य. आता पंचगव्य जर नसेल तर तुम्ही एवढ्या 5 जरी वस्तू घेतल्या, मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र, एवढ्या जरी वस्तू घेतल्या तरी पण चालतं. जेवढ्या आपल्या घरामध्ये म्हणजे अवेलेबल आहेत तेवढ्या तुम्ही घेतल्या तरी पण चालतं. कारण काहीच न करण्यापेक्षा तुम्ही जे घरात अवेलेबल आहे ना तेवढ्याचा तरी उपाय करून बघायचा. कमीत कमी तुम्हाला खरंच, आपण म्हणतो की फक्त म्हणजे अमावस्या दिवशीच न करता तुम्ही जर रोजच ह्याने पुसून घेतले ना फरशी, तर तुम्ही स्वतः अनुभवा की किती घरात सकारात्मकता निर्माण होते ते. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा, तसाही दररोज असाच पुसावा. बघा, हे एक अतिशय प्रभावशाली आहे आणि खूप सोपं आहे. काहीच नाही, ह्याला किती वेळ लागतो, अगदी 5 मिनटं लागतात फक्त. जर तुम्हाला माहिती नसेल ना की उंबरठ्या हळदीचं लेपन कसं करायचं, तर मला तुम्ही कमेंट करून विचारा, मी ह्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. तर घराचं उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन कसं करतो, हळदीचं लेपन म्हणतात त्याला. हळदीचं लेपन म्हणजे काय, तर पहिल्यांदा उंबरा पुसून घ्यायचा, त्याच्यानंतर हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि त्याने आपल्याला लेपन करायचं. आपण ओटा कसं सारवतो तसं आपल्याला त्या उंबरट्यावर सारून घ्यायचं. जेवढा उंबरटा आहे तेवढंच त्याच्यावर सारून घ्यायचं. हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, अगरबत्ती व्हायची, दिवा ओवाळायचा आणि दर्शन घ्यायचं की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, तर त्याचा पूर्ण नाश व्हावा आणि आपली कृपादृष्टी, लक्ष्मीची आपल्या घरावर पूर्ण कृपादृष्टी राहावी, याच्यासाठी विनंती करायची. एवढंच, काहीच करायचं नाही. मुख्य दरवाजावर का करायचं असतं, मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर? कारण आपण प्रत्येकजण मुख्य दरवाजातून येत असतो. येणारा जाणारा प्रत्येक माणूस हा मुख्य दरवाजातून येत असतो. त्याच्यामुळं कधी पण मुख्य दरवाजाचा उंबरठा हा स्वच्छ ठेवायचा. कारण वाईट शक्ती येत असते ती मुख्य दरवाजातूनच येत असते आणि लक्ष्मी पण जी येत असते ती मुख्य दरवाजातूनच येत असते. त्याच्यामुळं जर तुम्ही तो उंबरठा स्वच्छ ठेवला तर नक्कीच आपल्या घरात सकारात्मकता निर्माण होते, म्हणजे होतेच. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करायचा. आता बघा, ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये जर मोठी वाहन आहेत, तर 4 व्हीलर झालं किंवा एखाद्याकडे ट्रक असेल, टेम्पो असेल किंवा आणखीन दुसरं काही वाहन असेल, तर त्याच्यावरून कसा उतारा करायचा, तर 7 वेळा हा उतरून घ्यायचा नारळ. तो कसा उतरायचा, उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवायचं, बंद करून उतारा घ्यायचा नाही त्याचा. वाहन चालू करायचं आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आणि पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कापड्यात ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवायचं. बघा, हा खूप प्रभावी आहे. काय करायचं, पिवळं कापड घ्यायचं, एक पिवळं कापड घ्यायचं आणि त्या पिवळ्या कापडामध्ये पांढऱ्या मोहऱ्या असतात, पांढऱ्या मोहऱ्या, वल्गा सुक्त, पांढऱ्या मोहऱ्या म्हणतात आपण त्याला. त्या पांढऱ्या मोहऱ्या घेऊन त्याच्यावर 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आणि ते पिवळ्या कापडात बांधायचं. ते पांढऱ्या ज्या मोहऱ्या घेतलेल्या आहेत त्या पिवळ्या कापडात बांधायच्या आणि त्या पिवळ्या कापडाला पिवळ्याच धाग्याने काय करायचं, शिवून घ्यायचं. म्हणजे ते आपण मोकळं, तर गाठ नाही मारायची त्याला, आपण शिवून घ्यायचं ते पिवळं कापडच्या. 11 म्हणजे पांढऱ्या मोहऱ्या घ्यायला किती लागत आहे, पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या, त्याच्यात 11 वेळा, त्याच्यावर 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आणि त्या पिवळ्या कापडात बांधायचं आणि त्याला पिवळ्या धाग्यानेच काय करायचं, शिवायचं आणि ते गाडीचे जिथं इंजिन असतं ना तिथं अडकवायचं ते. आता घर, दुकान, ऑफिस, कारखाना असलेला नारळ गोरक्ष
गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. आता कोहळा तर प्रत्येकाच्या ह्यालाच दिसतो आपल्याला बघा, अमावस्या आली, पौर्णिमा आलं किंवा काय आलं तर आपण कोहळा जो असतो ना तो प्रत्येकाच्या ह्याला आपल्याला दुकानात म्हणा किंवा घराला दिसत असतो. तर कोहळा सगळ्यांना माहीत आहे. तर जो सोललेला नारळ नाही आहे ना तो एक घ्यायचा, कोहळा घ्यायचा किंवा जे गोरक्ष चिंच असते. आता गोरक्ष चिंच बऱ्याच जणांना माहिती नसेल ती, आणि ती मिळते का नाही ती पण माहिती नाही. पण ह्या नारळ किंवा कोहळा किंवा हे गोरक्ष चिंच याच्यापैकी कुठलंही एक जरी असेल तर त्याच्यावर काय करायचं, ते घ्यायचं आणि एक वेळा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा. एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा. एक माळ बीज मंत्र म्हणजे श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर एक माळ शाबरी मंत्र म्हणायचा. 11 वेळा नवनाथ मंत्र म्हणायचा. 11 वेळा कालभैरवाष्टक मंत्र म्हणायचा आणि 11 वेळा वल्गा सुक्त मंत्र म्हणायचा. हे असे तुम्ही हे सेवा लिहून घ्या आणि खरंच करून बघा तुम्ही. ह्याच्यातून जर काय अनुभव आला ना तुम्हाला हळूहळू, आता अमावस्या ही महिन्याला येते, तुम्ही महिन्याला प्रत्येक अमावस्याला जर करत गेलं ना तर तुम्हाला 1-2 महिन्यामध्येच फरक जाणवेल याचा. तुम्ही या सेवा लिहून घ्या. मी परत सांगते, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची, एक माळ श्री दत्त महाराजांच्या बीज मंत्र, एक माळ शाबरी मंत्र, 11 वेळा नवनाथ मंत्र, 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गा सुक्त घ्यायचं. आणि आपण जे काही नारळ घेतलाय किंवा कोहळा घेतलाय तो लाल कपड्यात बांधायचा आणि वाहत्या पाण्यात काय करायचं, सोडून द्यायचं. ते आपण जे लाल कपड्यात आपण जो नारळ घेतलेला आहे किंवा कोहळा घेतलेला आहे तर तो लाल कपड्यात बांधायचा आणि आपल्या घराच्या वरती म्हणजे घराला वरती आपण जिथं दिसत नाही तिथं असं तुम्ही बांधून टाकायचं ते. आणि त्याच्या अगोदर जर काही केलेलं असेल, ते कोहळा वगैरे बांधला असेल, नारळ बांधला असेल तर तो वाहत्या पाण्यात काय करायचं, सोडून द्यायचा. तर आसोला कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब पण होतो बघा, तर त्यातून पाणी पण गळतं. तर कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यायचा आणि जो पुढचा येणारा शनिवार आहे ना त्यात परत तो दुसरा नवीन कोहळा लावायचा. कोहळा काही वला असतो बघा, हिरव्या कलरचा वला असतो भोपळ्यासारखा, तर त्याच्यातून पाणी पण गळू शकतं. त्याच्यामुळं जो येणारा शनिवार असतो, ज्या दिवशी तुमचा कोहळा खराब होणार आहे त्याला जो येणारा शनिवार असतो लागून, त्या शनिवारी तुम्ही तो कोहळा नवीन बांधू शकता. तर अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यायच्या. 12 ते 12:30च्या दरम्यान. आता आज तर होऊन गेलेले, तर उद्या 4:30पर्यंत तुम्ही येणाऱ्या पुढच्या पण अमावस्याला करू शकता. ह्याच्यापैकी कुठलाही एक उपाय केला तरी चालतंय. पण कधी पण लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा, जानवे जोड हे जर तुम्ही ब्राह्मणांना दान दिलं प्रसाद म्हणून, आणि तर खूप अतिशय चांगलं होतं. म्हणजे की आपल्याकडं जे काही पापदाप असतात किंवा एखाद्याची नजर वाईट असते तर हे असं दान केल्याने ते कमी होतात. आणि जो काही प्रसादास पेढा दिलेला आहे ना त्यांना, तर तो आपण खायचा नाही. त्यांनी जर आपल्याला प्रसाद म्हणून दिला तर तो आपण खायचा नाही, आपण त्यांना दान केलेलं आहे, त्यामुळे त्यांना दान केलेलं आपण खायचं नाही. आणि घरात जर शांतता राहायची असेल, आपल्या घरात शांतता ठेवायची असेल तर काय करायचं, एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा, शेंडी देवाकडे करायची त्याची, रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक असे कापूर जाळायचे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा. दर पौर्णिमेला व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आणि जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा. नारळ खराब निघल्यास विसर्जन करायचा. बघा किती सोपा उपाय आहे हा. तर घरात शांतता जर राहत नसेल ना तर आपण काय उपाय केला पाहिजे, आपण नारळ सोलतो, जेव्हा आपल्याला देवाला नारळ फोडायचा असतो तेव्हा आपण नारळ सोलायचा आणि सोललेली जी काही शेंडी आहे ती देवाकडे करायची. शेंडी कशी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर आहे ना 7 कापूर जाळायचे. 7 रोज सकाळ संध्याकाळ 7 कापूर जाळायचे त्याच्यावरती. आणि हे नारळ कधी बदलायचा, अमावस्या आणि पौर्णिमेला.
दर अमावस्या पौर्णिमेला हा नारळ बदलायचा. म्हणजे आता तुम्ही आजपासून जर सुरुवात केली तर त्या येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तोच नारळ जाळायचा आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी तुम्ही तो नारळ फोडून खाऊ शकता. जर चांगला निघाला तर तुम्ही खा, नाही निघाला तर त्याचं विसर्जन करा. परत अमावस्यापर्यंत म्हणजे 15-15 दिवसाला तुम्ही हे नारळ बदलू शकता. ह्याने काय होणार आहे, आपल्या घरात जी काही कटकटी असतात, एका दुसऱ्याचे भांडणं होतात किंवा शांतता राहत नाही, नकारात्मकता राहते, त्याने पूर्ण दूर होऊन जातं आणि आपल्या घरात शांत समाधानी म्हणजे मनासारखं जे काही आपण म्हणतो ना मानसिक ताणतणाव असतात ते खूप कमी प्रमाणात होतं त्याने. आणि अतिशय सोपं आहे. ह्याला काही 5 मिनिटाची सेवा लागते, फक्त 5 मिनिट लागतात. 7 कापूर जाळायला किती वेळ लागतो? 5 कापूर जाळायला खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही ह्या सांगितलेल्या याच्यापैकी तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील ना तेवढ्या तुम्ही करा. काही ना काहीतरी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही करून बघा. तुम्ही जर करत नसाल ना तर करायला म्हणजे सेवा करायला सुरुवात तर करा. कारण जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अगणित असे बदल होतात. तुम्ही करून बघा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.